सर नमस्कार. नमस्कार. धरण क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये नियमबाह्य मातीचं उत्खनन होते. विविध संघटना देखील आपल्याकडे तक्रार करत आहेत. भारतीय जनता पक्षाने देखील आपल्याकडे तक्रार केलेली आहे. सर अशा प्रकारे बेकायदेशीर माती उत्खननाच्या विरोधामध्ये आपल्याकडून नेमकी कोणती कारवाई होते? यामध्ये मी आमच्या कर्मचाऱ्यांना तर सूचना केलेल्याच आहेत. त्यांची पथकं पण तयार केलेली आहेत. आता धरण क्षेत्रामध्ये उत्खनन होतं तर धरण क्षेत्राचाही त्यामध्ये सहभाग आहे. 15/4/26 मी उपविभागीय अधिकारी कुकडी पाटबंधारे यांना लेखी पत्र पण त्या ठिकाणी दिलेलं आहे की आपल्या हद्दीत जर तसं काय आढळलं तर आपण त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि आमच्या पथकाशी संपर्क करण्यात यावा. आता यामध्ये त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे त्यांची नियंत्रण पथकं निर्माण केलेले आहेत आणि त्याबाबतची अधिक माहिती त्यांनी काय कारवाई केली हे तुम्हाला तेच देऊ शकते. सध्या मुरुम सगळीकडे काढला जातो. तुमच्याकडनं परमिशन कमी ब्रासची काढली जाते, प्रत्यक्षात जास्त ब्रास मुरुम काढला जातो असं निदर्शनास आलं तर आम्ही कारवाई केलेलीच आहे. आता परवा पिंपरी पेंढरा या ठिकाणी पण आपण उत्खनन होते असं हे केलं होतं तर पंचनामा करून त्याच्यावर दंडाची नोटीस पण आपण त्या ठिकाणी काढलेली आहे. किती ब्रासचा पंचनामा केला? 1300 ब्रासचा आहे तो पंचनामा. त्या ठिकाणी त्यांना एक त्याच्या बाजार मूल्याच्या 5 पट दंड असतो. त्या पद्धतीने त्यांना दंड होईल. मी ते बघून सांगतो तुम्हाला किती दंड. तुम्ही जुन्नरच्या जनतेला काय आवाहन कराल? जनतेला असंच आवाहन करेन की महसूल विभागामध्ये मंडळ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक मंडळ अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली पथके नेमलेली आहेत. शिवाय आम्ही आता काही चेकपोस्ट पण त्या ठिकाणी नियंत्रणासाठी लावत आहे. तर आपल्याला जे काय वाटत असेल तर ते मंडळाधिकारी किंवा तलाठी यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे असतातच, त्यांना फोन करावा. अदरवाईज आमच्या गौणखनिज शाखेत किंवा मलाही आपण मेसेज किंवा फोन करू शकता. आणि धरण क्षेत्रातून जे माती उत्खनन होत आहे त्याबाबत आपण संबंधित जे पाटबंधारेचे इंजिनियर आहेत, कार्यकारी अभियंता आहेत किंवा डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्याबाबत त्यांना माहिती द्यावी, जेणेकरून ते गुन्हा दाखल करण्याची किंवा पुढची कारवाई करण्याची प्रोसेस करू शकते. जुन्नर तालुक्याच्या दगडाच्या खाणी आहेत, त्याचं ते नूतनीकरण करत नाही त्यांच्या परवान्याचं आणि नियमांचं उल्लंघन होतं. ते तपासणीचा आदेश दिलेला आहे. एक 8 दिवसात त्यांचा तपासणीचा रिपोर्ट मला येईल. सगळ्या मंडळ अधिकाऱ्यांना ते आदेश दिलेले आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.